आहे. हे कशाचे लाडू आहे दादा? बुंदी लाडू. हे पास्ता, हे पापड, हे नाचणी पापड. 120 रुपये आपल्याकडे. पुन्हा कंपनी असं नाही आपण लोकल म्हणजे नाही. खूप कमी प्राइस मध्ये खूप चांगले कपडे मिळतात इथं. आणि हे बॅग किती वाले आहेत? 350, 250. 20 रुपयाला कुठली पण वस्तू. हे 150 वाले टी शर्ट आहेत. आणि तुला लास्ट टाइम रगडा खाल्लेला तुझी आठवण दाखवतो. नको रगडा नको. तर हा आहे कोरेगाव भीमाचा आठवडी बाजार, जो दर गुरुवारी कोरेगाव भीमा येथे भरतो. चला आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बाजार एक्सप्लोर करूया. चला काढा ते गॉगल. चालले गॉगल घालायला. मजाक केला धरा. तर मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आपल्या युट्यूब चॅनलवर गुड लाईफ विथ अक्षय. तर खूप दिवसांनी मी हा व्लॉग अपलोड करतोय. बिझी शेड्यूल आहे, त्याच्यामुळं वेळच नाही मिळत व्लॉग बनवायला, त्याच्यासाठी खूप खूप सॉरी. तर चला आपण आज नव्या व्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आजचा व्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवतोय कोरेगाव भीमामध्ये जो आठवडी बाजार भरतो, तो मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लोर करून दाखवणार आहे. तर ऑफिस सुटलं तर माझे ऑफिसचे कलिग आहेत, त्यांची ओळख करून देतो. हे आहेत राकेश आणि हे आहेत अमर. तर ऑफिस सुटलं, असा विचार केला की चला ऑफिस तर सुटलंच आहे, चला आता बाहेर जाऊया. बाजार भरतो दर गुरुवारी, तर इथं गुरुवारचा बाजार भरलाय. तर चला आपण बाजार बघूया, बाजारात काय काय गोष्टी मिळतात, कितीला मिळतात, कसा भरतो बाजार, सगळं तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल. तर चला मित्रांनो, ब्लॉगला सुरुवात करूया. आपण आता नगर पुणे हायवेला आहे आणि नगरवरून पुण्याला जाताना कोरेगाव भीमा लागतं आणि त्या कोरेगाव भीमामध्ये आपण आता चाललो. सगळ्यात आधी आपण आलोय वडापाव खायला. भूक लागली आहे, खूप भूक लागली आहे. ऑफिस सुटलं त्याच्यानंतर बाहेर आलो, काय खाल्लंच नाही. अनलिमिटेड नाहीये. अनलिमिटेड भूक लागली. हा, भूक अनलिमिटेड लागली, पण वडापाव अनलिमिटेड नाहीये. वडापाव खातोय. वाव, भीमा कोरेगावचा वडापाव. त्याच्यामध्ये ही चटणी आहे, जी चटणी टाकून खाणार. तर आलोय आपण कोरेगाव मध्ये. हे जे दिसतंय तुम्हाला, हा रोड जातोय नगरला आणि ह्या ज्या गाड्या जातात ते, हा रोड जातोय पुण्याला. तर हा जो बाजार आहे हा वडू रोड आहे. आता आपण तिकडे वडापाव खाल्ला. आता हे दिसतंय तुम्हाला, हे लोक सगळे बाजार करून आले. आपल्याला उशीर झालाय. इथं सगळा हा बाजार आहे, पण आपण इकडून एंट्री करणार आहे. चला बाजार करू. हे बघा, शर्ट आहेत, टी शर्ट आहेत, पॅन्ट आहेत. कितीला आहे दादा? हे 250 वाले. आणि हे सँडो 150. आणि हे सगळे टी शर्ट, हे 150 वाले टी शर्ट आहेत. नाही नको. खूप खूप कपडे आहेत, आता काही नाही घ्यायचे. हे बघा 150 रुपयाला टी शर्ट आहेत. चला आता अजून आपण पुढे बघू काय काय. हे बघा, हे 200 आणि 250 माठ आहेत. इकडे पण कपडे आहेत. आपण पुढे बघूया काय. आलो आपण बाजारपेठेत. हे काय आहे? लहान मुलांचे कपडे. कितीला आहे दादा? कितीला? 50चे 50ला 2 ना? 50 रुपयाला 2. अरे वा, कपडे आहेत. इकडे बॅग आहेत. बैग कितने से स्टार्ट है भैया? हे किती वाले बॅग आहेत? हे वाले वरचे. हा, हे 650 ला. 650 ना? आणि हे छोटे? अच्छा. आणि असे छोटे बॅग
250ला. आणि हे बॅग किती वाले आहेत? हे मोठे 1650 पासून बॅग आहेत, ट्रॉली बॅग. हे छोट्या मुलांचे कपडे. काय काय म्हणले? भाजी यायची आपल्याला अजून. भाजी घ्यायची. काय भाजी घ्यायची राकेश? टोमॅटो, कांदे, मिरची आणि तुला लास्ट टाइम लागला की तुझ्या आठवण. नको, रगडा नको. तर लास्ट टाइम बाजारात भूक लागली होती, रगडा खाल्ला होता. एक नंबर भंगार. नुसती पापडी चोरून दिली त्यांनी. पापडीमध्ये चाट मसाला टाकला होता आणि अजून काय काय टाकलं होतं, पण अजिबात चांगला नव्हता. लसूण कसा आहे दादा? 100ला 1.5 किलो. कसे कसे डझन आहेत? 10 रुपये 10 रुपयाला 1 डझन. पिवळा वाटा आहे. अच्छा, वाटा. हे 10 रुपये 20 रुपये. बोलो कोण 20 रुपये 30 रुपये. आता हे घरात लागणारे भांडे. तुमचंच आहे का मावशी दुकान? तुमचंच आहे. कितीला आहे? किती रुपयाला? 20 रुपयाला. 20 रुपयाला कुठली पण वस्तू 20 रुपयाला. या ठिकाणी घरात लागणारे सामान आहे, काही पण किचन मध्ये जे आपल्याला लागतं ते 20 रुपयाला. कुठलीही वस्तू 20 रुपयाला. खूप स्वस्त आहे. हे जर आपण मॉलमध्ये बघायला गेलं 100-150 रुपये तर लागतातच. इथं पण लहान मुलांचे कपडे. हे मंदिर आहे, हनुमान मंदिर. कोरेगाव भीमामध्ये आहे हनुमान मंदिर बाजारात. बघू इथं काय. कितीला दादा? 150. हे खालचे टी शर्ट 150ला. आणि हे पॅन्ट वरच्या काही ट्राउझर आहेत का? अरमानी पॅन्ट कितीला आहेत? 250, 250. आणि हे खालचे ट्रॅक पॅन्ट आहेत. हे शॉर्ट आहेत की काय? नाईट पॅन्ट 200ला. हे बघा ट्रेंडी शर्ट आहेत. शर्ट आता फॅशन आहे या शर्टचं. आज खूप कमी गर्दी आहे, बरोबर ना राकेश? बाजार अजून चालू आहे. रात्रीचे किती वाजले आता? 8:35 वाजले. इकडं काय, आपण जरा इकडं एक्सप्लोर करू. कितीला आहे मावशी? कितीला आहेत वस्तू? वेगवेगळे प्राइस आहेत? अलग अलग प्राइस आहे का? हे कानातले किती वाले आहेत? 20, 30. आणि किचन किती वाले आहेत? लेडीजचं सामान आहे सगळं. 20-30 रुपयापासून स्टार्ट आहे. इकडं काय? इकडं पण तेच. ते चप्पल आहेत. किती पासून आहे दादा चप्पल? चप्पल हे 100 पासून 500. 100 पासून 500 पर्यंत. हे किती वाले चप्पल आहेत? 100. आणि हे सगळे रबरचे आहेत ना? किती वाले आहेत हे शूज? 450.
280. आणि इकडं 350, 250. कितीला आहे काका हे? किती वाल्या वस्तू आहेत? 10 रुपयेवाले आहेत, 20 वाले आहेत. नॉर्मल घरी लागणारं सामान आहे 10-20 रुपयाला. हे लाइटर किती वाले आहेत? 20 वाले आहेत. हे गाणी 20 वाले आहेत. 20 वाले सुरे आहेत, 7 वाले सुरे आहेत. इकडे बाकी 10 वाले आहेत. 30 आहेत. अच्छा. बटाटे कसे आहेत दादा? 10 रुपये किलो. कांदे 10 रुपये किलो. किती वाले दादा हे ड्रेस? किती वाले? कुठला पण 180 ना? हे 180 रुपयाला आहे. व्हिडिओ काढतो. हा युट्यूबवर टाका. खूप चांगले फ्रॉक आहेत. हे बघा खूप चांगले फ्रॉक आहेत लहान मुलांचे 150 रुपयाला. 150 ला ना? कितीला आहे? 180 ला. हे जर तुम्ही मॉलमध्ये घ्यायला गेले तर तुम्हाला हे खूप महाग मिळणार. 250-300 रुपये लागतील. ते तुम्हाला इथं खूप कमी प्राइसमध्ये मिळतात. खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन आहेत. हे काय टी शर्ट किती वाले ते? 180. खूप चांगले आहेत कपडे आहेत. लिवलेस खूप कमी प्राइस मध्ये खूप चांगले कपडे मिळतात इथं. छान. थँक्यू दादा. किती वालेत? 100 रुपये. किती वालेत मावशी हे? हे काय पायातलेत का? आणि हे गळ्यातले किती वालेत मावशी? हे गळ्यातले किती वालेत? आणि कानातले? कानातले दाखवायला का? कानातले डिझाईन 40 वालेत का हे?
40. 10 रुपये वाटा फक्त. हे वाटा केलेला आहे, एक वाटा. 10 आणि हे रुपयाला. एक वाटा विकताय 10 रुपयाला. मामा घरी चाललेत म्हणून आज डिस्काउंट रेट आहे. डिस्काउंट मध्ये देत आहे मामा. या 10 रुपये वाटा 10 रुपये. हे काय दादा अत्तर आहेत सगळे? हा, 600 देत होता आपल्यापाशी. तुमचं नाव सांगा दादा आधी काय? आकाश सुनले होते. आकाश सोनवणे. किती वाले ते अत्तर? 120 ला दादा. पूरा लॉंग लास्टिंग भी चालणार दादा. बडे भी वाटणार. एकदम मस्त आहे. ते कंपनी भी आहे सर. कुठले सगळे वेगवेगळ्या फ्लेवरचे? वेगवेगळे सर. आमच्याकडे वय मोगरा आहे, 60 ते आम्हाला किती वाले? आज 60 रुपयाला इथे सर संपर्क 2 लाख. आपल्यापाशी क्वालिटी क्वांटिटी एक नंबर आहे. 60 रुपयाले. नंतर मग ते जात नाही ना लगेच? वाट जात नाही सर. पूरा लॉंग लास्टिंग आहे. एका कम से कम 2-3 दिवस तरी वाट जाणार. हे किती वाले? कुठले कुठले फ्लेवर आहेत? गुलाब, डव, मोगरा, 60 ते आम्हाला कोल्ड वॉटर. कुठले कुठले सांगा ना त्या व्हिडिओ मध्ये. आणि किती रुपयापासून स्टार्टिंग किती रुपयापर्यंत? 60 रुपयापासून पुढे आहे. 60 रुपयाचे कुठले आहेत? 60 रुपयापासून पण येत आहे. आणि आपल्यापाशी असेल दादा आपण 120 रुपयापासून येतो आपल्यापाशी. पुन्हा कंपनी असं नाही आपण लोकल म्हणून नाही. पूर्ण आपल्यापाशी हे असं डुप्लिकेट नाही आहे ना? आवडी कंपनीचं ते आपल्यापाशी समजा असं नाही की आपण घेत नाही. आता पूर्ण आहे. खूप स्ट्रॉंग आहे. आणि हॅड मध्ये बी नॉर्मल मध्ये बी दादा एकदम टॉप मध्ये पाहिजे असेल तर हा बघायला एकदम बेस्ट झाला. एकदम क्वालिटी गाडी आहे. आपण लोक काही असं नाही लोकांना एकदम क्वालिटी वाला वाटतो. चांगले आहेत. 60 रुपयापासून चालू आहे दादाकडं. तुम्ही आले कोरेगावच्या बाजारात तर दादाला भेटा आणि अत्तर बघा तुम्ही घ्यायचं असेल तर. ठीक आहे दादा, बाय. कितीला दादा माठ? सगळ्यात छोटा कुठला आहे? किती वाला आहे तो माठ? 180. कशी गवार? 20ला अर्धा. काय काय दादा आपल्याकडं? कॉफी आहे, पिवळी कॉफी आहे. ही नाचणीची बॉबी. हा, नाचणी. नाचणीची बॉबी. पिवळी कॉफी. ही पिवळी बॉबी लहानपणी खायचोय. ही कुठली? रिफिल बॉबी. हे जिरा पापड. जिरा पापड. अरे वा. वेल. हे व्हील. हे मिळतात बाहेर असं पॅकेट मध्ये. हे मंचुरियन. नूडल्स. अजून वाटी. ओके. आणि हे काय रिंग आहेत? पास्ता. हे पास्ता. ABCD. ABCD. हे व्हील. हे बिना फ्लेवरचे व्हील, ते फ्लेवर वाले व्हील. आणि हे काय? पापड. आणि हे काय? पापड. अच्छा. हे पास्ता, हे पापड, हे नाचणी पापड. इकडे पण एक बघितलं आपण बॉबी. आणि हे रिंग आहेत. तर कशाचा किती भाव आहे दादा? 50ला पावशेर. 50ला पावशेर. म्हणजे कुठलं पण घेतलं तर 50ला पावशेर. अच्छा. तर बघा मित्रांनो किती कमी प्राइस मध्ये. गुड लाईफ विथ अक्षय. गुड लाईफ विथ अक्षय दाखवतो तिथे. तर मित्रांनो जेव्हा तुम्ही इथे याल दादाला कोरेगाव बाजारात, कोरेगाव भीमाच्या बाजारात येतात तेव्हा दादाकडे ह्या खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये खायला आहे. खूप काही खाऊ आहे. तुम्ही नक्की या आणि घेऊन जा. आपण आलोय खाऊ बघायला. अजून काय खाऊ इथं? तर दादा तुमचं नाव काय? शिवकुमार गुडेवार. शिवकुमार गुडेवार. गुडेवार. कारेगाव. कारेगावचे दादा. काय काय दादा तुमच्याकडं? हे आपलं फरसाण आहे. हे आपण हे मिक्स फरसाण आहे. मिक्स फरसाण आहे. कितीला आहे? कसं आहे? 50ला 50ला पावशेर. आणि हे मुरमुरे? मुरमुरे 10 रुपये 20 रुपये. हे फ्लेवर वाले आहेत का? हा, ते हळद आणि चटणी असते. चटणी. आणि हे साधे मुरमुरे. साधी. हे मसाला आहे. मसाला. वेफर्स वगैरे. हे देऊ का? वेफर्स कसे आहेत? 50ला पावशेर. 50ला पावशेर. हे केळीचे आहेत. केळीचे वेफर्स.
आणि पर्सन वगैरे आपण सर्व घरी बनवतो. घरी बनवता. किती वर्षापासून बनवता तुम्ही हे? 3-4 वर्ष. 3-4 वर्ष. तर चला आपण खाऊ बघितलं इथं काय काय मिळतो. खूप छान आहे टेस्ट. भेंडी 10ला अर्धा किलो. टमाटे कसे दादा? 10ला किलो. गावरान आंबे आहेत का दादा? कसे किलो आहेत? गावरान आंबे 100 रुपयाला 1.25 किलो. चालू आपण पुढं. इथं दिसताय चिक्कू. कसे दादा चिक्कू? 40ला किलो. तर आता आपण बाजारात आलो, एकदम मेन बाजारात, जिथं दादा तुमचं नाव सांगता? युसुफ पठाण. किती वर्षापासून करता तुम्ही हे मिठाई? 15 वर्षापासून. तर यांच्याकडे खूप काही आहे खाऊ खायला. लाडू आहे, हे कशाचे लाडू आहे दादा? बुंदी लाडू, बुंदी लाडू. कसे? 40 रुपये. 40 रुपयाचे पावशर बुंदीचे लाडू. गुडी शेव 40 रुपयाला पावशर. आणि ही कुठली शेव आहे दादा? ही लसूण शेव. कशी आहे? 50 रुपयाला पावशर. आणि हे मटकी आहे. अच्छा, मटकी भेळ पण विकता तुम्ही. आणि हे बुंदी आहे तिखट. कशी आहे? 50 रुपये पावशर. आणि ही पापडी आहे 50 रुपयाची पावशर पापडी. आणि हे काय? पोहे चिवडा. ओके. कसा आहे? 50 रुपये पावशर. आणि ही मिठाची शेव, बेसन शेव 50 रुपये पावशर. आणि हे मिक्स फरसाण 50ला पावशर. ही कशाची पापडी? मक्याची पापडी. आणि मुरमुरे पण आहेत 30 रुपयाचे पावशर आहेत. तर बघा मित्रांनो, खूप व्हरायटीमध्ये दादाकडं खाऊ आहे. आणि किती वर्षापासून विकता? 15 वर्षापासून. दादा 15 वर्षापासून बनवताय. आणि तुम्ही स्वतः बनवता का घरी? घरीच बनवता सगळं. अरे वा. अशा प्रकारे इथं आपण बघितलं खूप छान खाऊ आहे खायला. तर आपण बघूया पुढे अजून काय. तर रात्र झाली आहे, त्यामुळं बरेच लोक आता घरी जायच्या मार्गावर आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा शेतकरी कमी भावात विकतात आणि घरी जायचं बघतात. कांदा कसा आहे दादा? 30ला 2 किलो. हे 15 रुपयाला 1 किलो. 15 रुपयाला 1 किलो झाला ना. 1 किलो 20ला देणार आणि 30ला 2 किलो. युट्यूब 10 रुपयाला वाटा. काय ते? गवार आणि दोडका. कितीला दादा? तरबूज कितीला आहे? तरबूज कितीला आहे? 80. हे मोठे म्हणून 80. हे कितीला? हे कितीला? 60ला. आणि 20 वाले कुठले? 20 आणि 30. हा मेन बाजार आहे जिथं आता आपण होतो.
कडधान्य कसे आहे मावशी? हे हरभरे कसे आहेत? 30ला सगळे 30ला 30 रुपयाला पावशेर. काय 30 रुपयाला? हे सगळे केळी 30 रुपयाला. ठीक आहे द्या मावशी. चांगले आहेत का पण? दर रेखा अमर घे नाही खा पोट भर काके. 30 रुपये देऊ ना? मावशींकडून मी 30 रुपयाला एवढी केळी घेतली. किती किती झाले मावशी? आहे किती केळी दिली तुम्ही? बघा मावशीने बोलवलं आणि केळी दिली. माशेत कसे आहेत आंबे? कुठले आंबे आहेत ते? बदाम. आणि हे कुठले आंबे आहेत? लालबाग दिसतो. कसे आहेत? तर अशा प्रकारे परत आपण इथंच आलोय. बाजार पूर्ण फिरून आपण त्याच जागी आलो. तर बघितलं मित्रांनो कोरेगाव मध्ये कसा बाजार भरतो. तरी आज 10% पण गर्दी नव्हती. दरवेळी दर आठवड्याला तुम्ही यांना दर गुरुवारी इतकी गर्दी असते की उभं राहायला पण जागा नाही मिळत. उभं राहायला पण जागा नसते. तर आता तुम्ही काय घेतलं राकेश? आंबे घेतले. आंबे घेतले. मी काय जास्त घेतले नाही. केळी घेतली आणि आंबे घेतले 1 किलो आंबे. तर आता थकलोय बाजार करून बाजारात फिरून. घेतलं असं काही नाही कारण सगळं आहे घरी. फक्त एक्सप्लोर करायचं होतं त्याच्यामुळे आलो होतो. तर अशा प्रकारे तुम्ही बघितलं आज आपण कोरेगावचा बाजार, कोरेगावचा आठवडी बाजार जो दर गुरुवारी कोरेगावमध्ये भरतो ते आपण आज या ब्लॉगमध्ये बघितलं. तर तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा ॲज मच ॲज पॉसिबल. तर भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.